आज आपण बघतोय प्रशांत घोडेकर यांच्या घरचं डेकोरेशन, जिथे महाराष्ट्रातील विविध सण साजरे करताना दाखवलेत. चैत्रापासून फाल्गुनपर्यंत येणारे सर्व मराठी सण इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पहिला सण गुढीपाडवा, त्यानंतर येणारी वटपौर्णिमा, वटपौर्णिमेनंतर येणारी आषाढी एकादशी सुंदर प्रकारे त्यांनी दाखवली आहे. आषाढी एकादशी नंतर येणारी नागपंचमी, मुली ते फुगड्या खेळताना दाखवल्या आहेत, फेर धरून नाचताना दाखवल्या आहेत. वा, सुंदर. नागपंचमी नंतर येणारा रक्षाबंधन, बहीण कशी भावाला सुंदर राखी बांधते. रक्षाबंधन नंतर येणारा आपला श्रीकृष्ण जन्म आणि श्रीकृष्ण जन्माचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खेळली जाणारी दहीहंडी. वा, मुलींनी रचलेली दहीहंडी खूपच सुंदर. दहीहंडीनंतर येणारा सण म्हणजे बैलपोळा. बैलांना उत्तमरित्या सजवलंय, छान छोट्या बैलांची इथे सजावट दाखवली आहे. बैलपोळ्यानंतर येणारा आपला लाडका गणेशोत्सव, गणेशाची सुंदर सुबक मूर्ती, गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर लगेचच येणारी आपली देवी म्हणजेच नवरात्र उत्सव, खूपच सुंदर. त्यात खेळला जाणारा भोंडला, बघा मुली कशा फेर धरून नाचतायत. अरे वा. त्यानंतर येणारी म्हणजे दसरा. देवीने रावणाचं दहन करून सगळ्या राक्षसांचा नाश केला होता, म्हणून दसरा आपण साजरा करतो. दसऱ्यानंतर येणारी आपली लाडकी दिवाळी. दिवाळीतले प्रत्येक सण मांडलेत, भाऊबीज दाखवली आहे, छान कंदील दाखवलेत. त्यानंतर दाखवले आहे मकर संक्रांत, पतंग उडताना दाखवलेत, खूपच सुंदर. इथे छोटीशी होळी पण दाखवली आहे त्यांनी. छोट्या मुली होळीचं पूजन करतायत. होळीनंतर आपली लाडकी धुलीपंचमी, धुलीवंदन, रंगपंचमी, रंग खेळतायत, खूपच सुंदर. गणपतीमधली हरताळिका पण दाखवली आहे.
इथे प्रत्येक सणामध्ये विशेषतः त्यांनी मुली दाखवल्या आहेत. खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. मुलींना दाखवण्याचा एकच उद्देश आहे त्यांचा की मुलगी वाचवा आणि प्रगती करा. मुलींना मारू नका. मुलगी ही जीवनाचा आधार असते. मुलगी ही संस्कृतीचं प्रतीक असते. मुलीला उत्तमरित्या शिकवा, त्यांना मोठं करा. हेच त्यांचा उद्देश आहे. इथे प्रत्येक सणामध्ये त्यांनी मुलगी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो हाच उद्देशाने. खूपच सुंदर मनमोहक डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. हे डेकोरेशन तुमच्यासमोर प्रत्यक्षात आणण्याचं काम केलं आहे सौ ज्योती धायरकर आणि श्री विजय धायरकर यांनी. प्रशांत घोडेकर यांच्या घरचं हे डेकोरेशन आहे. खूपच सुंदर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.